आम्ही अजितदादांना भेटायला निघालो. माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला त्यांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला. नेमकं माझी काय चूक आहे हे विचारण्यासाठी मी दादाकडे चाललो. अतिशय नम्रपणाने मी दादांसोबत विचारणा करणार आहे. दादांनी मला त्याचं उत्तर दिलं पाहिजे. खरं तर कोकाटेंचा अजून सुद्धा राजीनामा घेतला चालेला नाहीये. राष्ट्रवादीकडनं त्यांची पाठराखण केली चाललेली आहे. एवढा सगळा घटनाक्रम घडून सुद्धा जागोजागी आंदोलनं होत आहेत. याची दखल राष्ट्रवादीला घ्यावीशी वाटत नाहीये. काय तुम्ही नेमकं म्हणणं मांडणार? शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतलीच पाहिजे. शेतकरी आज महाराष्ट्रातला खवळून उठलेला आहे. कृषी मंत्री पद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्या खात्याचं मंत्रीपद ज्या व्यक्तीकडे असतं तो किती संवेदनशील असला पाहिजे. त्याला त्याची गरिमा माहीतच नाही. सभागृहात पत्ते कधी खेळतो, बाहेर मीडियाला बोलताना म्हणतो शेतकरी हरामी शेतकरी आहे, ढेकळाचे पंचनामे करू का? अहो, तुम्ही एवढ्या महत्वाच्या पदावर बसल्याच्या नंतर असे वक्तव्य करत जर असाल तर आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. शेतकरी महाराष्ट्रातला जगवा तर देश जगणारा ही माझं म्हणणं आहे. अजित पवारांना भेटायला जात असताना आपल्याला पोलिसांनी जे आहे ते अडवणूक केलेली आहे. जागोजागी पोलीस अडवत आहेत, काय म्हणतात ते? ठीक आहे, सरकारचेच काम जर पोलिसांनी जर सरकारचं ऐकून काम करायचं असतं तर करावं. शेवटी महाराष्ट्रातला तमाम शेतकरी बांधव माझा बघत आहे. मला जिथे अडवायचं तुम्ही अडवा, याचा तुम्हाला परिणाम भोगावे लागणार. या चर्चेसाठी अजित पवारांनी काय सकारात्मकता दाखवली आहे? मी दादांना फोन केलेला नाही. मी सरळ दादांच्या घरी जातोय. दादांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि आम्हाला ज्या पद्धतीनं जीव मारण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी, त्या लोकांनी का मारायचा प्रयत्न मारला आम्हाला, याचं मला फक्त दादांनी उत्तर सांग. मुख्य मागणी कुठली असणार आहे? दादांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. सुनील तटकरेंच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यावेळेस निवेदन द्यायला गेलो. अर्ध्या तासानंतर लोक मला येऊन मारतात. हा कट सुनील तटकरेंनी रचलेला आहे. प्रदेशाध्यक्षाच्या सांगण्यावर तो कोण त्यांचा गुंडा आहे चव्हाण नावाचा, त्यांनी येऊन 40 टोळक्याने येऊन मला मारहाण केली. अशी मारहाण केली की माझा जीवही गेला असता त्याच्यात. आणि पोलिसांनी त्याच्यात किरकोळ कारवाई केली. किरकोळ पहाटे 3 वाजता तो चव्हाण येतो तिथं आणि त्यानंतर तिथे येऊन अर्ध्या तास 15-20 मिनिटात त्याला सोडून दिलं जातं. कुठला न्याय? शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का तुम्हाला? सांगा, तुम्ही शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का? महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला ना त्या दिवशी तुमची सत्याची मस्ती जिरवून टाकते.